नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टी-ई-टी परीक्षेची तयारी करत असताना आपण फडके प्रकाशन सीरीज अभ्यासत आहोत. त्यातला 601 ते 700 प्रश्न म्हणजे भाग 7वा आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर सुरू करूया. कोहलर या मानसशास्त्रज्ञाने डॅश डॅश नावाच्या चिंपांझीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडला. उत्तर आहे सुलतान. अभिजात अभिसंधान घंटानाद हा अभिसंधित डॅश डॅश आहे. उद्दीपक अभिसंधित. पॅव्लॉवच्या कुत्र्याच्या प्रयोगात घंटानाद हा डॅश डॅश होता. अभिसंधित चेतक. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ कोण? उत्तर आहे सी.एच. जड. शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे डॅश होय. उत्तर आहे व्यवस्थापन. वजनातील सूक्ष्म फरक ओळखू शकणारे हुशार असतात असे डॅश डॅश यांनी म्हटले. तर चाल्टन या शास्त्रज्ञाने असं म्हटलेलं आहे. बुद्धिमत्तेचा ऱ्हास डॅश डॅश वयानंतर अधिक होतो. 60 वर्षानंतर बुद्धिमत्तेचा ऱ्हास अधिक होतो. व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी असे वर्गीकरण कोणी केले? कार्ल युंग यांनी केले. मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी डॅश डॅश केव्हा तयार करण्यात आली? तर ही चाचणी 1943 साली तयार करण्यात आली. मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी कशासाठी तयार करण्यात आली? तर ही अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी उपयोगात येत असे. मनावर घडलेल्या संस्कारांचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय, ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या उर्वर्थ यांनी केली. भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे कोणी म्हटले आहे? जीन पियाजे. अपंग मुलांना सामान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी किती टक्के आरक्षण असते? 3% आरक्षण असते. जीन पियाजे मते बौद्धिक विकास हा डॅश डॅश अवस्थेतून होतो. तर क्रमबद्ध अवस्थेतून होत असतो. सर्वात जास्त गुंतागुंतीचे सामाजिकरण कोणत्या अवस्थेत होते? तर कुमार अवस्थेमध्ये होते. अव्यक्त बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? ही स्टेनबर्ग यांनी मांडली. बालविकास ही डॅश डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे. सातत्यपूर्ण व गतिशील स्वरूपाची प्रक्रिया आहे. मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे काय दर्शवतात? तर उत्तर आहे विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा दर्शवतात. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षिकेला डॅश डॅश हा पुरस्कार देण्यात येतो. तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षिकेला सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देण्यात येतो. रेतपिंड डॅश डॅशच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. तर रेतपिंड हे पुरुषांच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. अंडपिंड डॅश डॅशच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. तर हे अंडपिंड हे स्त्री प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. रेतपिंड या ग्रंथीतून कोणते संप्रेरक तयार होते? तर एस्टेरॉन हे संप्रेरक तयार होते. बालकांमधील नेतृत्व गुणाचा विकास हे डॅश विकासाशी संबंधित आहे. तर हे बालकांमधील नेतृत्व गुणांचा विकास म्हणजे सामाजिक विकास या विकासाशी संबंधित आहे. अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास प्रथमतः करणारे श्रेय कोणाकडे जाते? म्हणजे अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास हा प्रथमतः थॉर्नडाईक यांनी केलेला होता. एबिंगहॉस हा डॅश डॅश देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. तर हा जर्मनी देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. बुद्ध्यांकाच्या सूत्रात डॅश वयानंतर वाढलेले वय गृहीत धरले जात नाही. तर 16 वर्ष. तर याचं उत्तर आहे 16 वर्ष वयानंतर वाढलेले वय हे गृहीत धरण्यात येत नाही. व्यक्तिमत्वाचे प्रधान केंद्रीय व दुय्यम गुणविशेष कोणी सांगितले? तर हे ऑलपोर्ट यांनी सांगितले. मुखस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून डॅश डॅश स्राव स्त्रवतो. कॉर्टिसॉल हा स्राव स्त्रवतो. स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय, ही व्याख्या कोणी केली? तर ॲडगेल यांनी ही व्याख्या केली. शैशवावस्थेत बालकाच्या अभिव्यक्तीची भाषा कोणती असते? तर सहज प्रश्न आहे, मातृभाषा असते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी डॅश पर्यंत वाढीव गुण देण्याची सवलत आहे. तर 20 गुणांपर्यंत वाढीव गुण देण्याची सवलत आहे. डॅश यांच्या मते बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतिबंधास बोधात्मक रचना म्हणतात. तर जीन पियाजे यांच्या मते क्रियात्मक क्षेत्रातील डॅश हे उच्चतम उद्दिष्ट आहे. स्वाभाविकरण हे क्रियात्मक क्षेत्रातील सर्वात उच्चतम उद्दिष्ट आहे. डॅश यांच्यामध्ये बालकांच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतिबंधास बोधात्मक रचना म्हणतात. तर जीन पियाजे यांच्यामध्ये पाहिले आपण. हा पण झालाय. प्रभावी अध्यापनासाठी डॅश हे तंत्रज्ञान सर्वाधिक महत्वाचे आहे. तर संगणक हे तंत्रज्ञान. बालकाची अनुवंशिकता कोणाकडून ठरते? तर बालकाची अनुवंशिकता ही त्यांच्या माता-पित्यांकडून ठरत असते. अंडपिंड ग्रंथीतून कोणती संप्रेरके तयार होतात? इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके तयार होत असतात. अमूर्त विचार क्षमतांचा विकास कोणत्या अवस्थेत अधिक होतो? तर अमूर्त विचार क्षमतांचा विकास फक्त आणि फक्त कुमारावस्थेमध्ये सर्वात जास्त होत असतो. स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत? आर्मस्ट्रॉंग. अर्भकाची लिंग निश्चिती केव्हा होते? गर्भधारणेच्या वेळी. अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत कोणी मांडला? त्याचं उत्तर आहे रुसो व फ्रोबेल यांनी मांडला. डॅश डॅश यांच्या मते बोधन ही जैविक यंत्रणा आहे. जीन पियाजे यांच्या मते बोधन ही जैविक यंत्रणा आहे. संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक व चलित रचना म्हणजे व्यवस्थापन ही व्याख्या कोणी केली आहे? तर मॅकफॅडोलॅंड व डाल्टन यांनी ही व्याख्या केली होती. अध्ययन उपपत्तींवर प्राचीन काळात कोणत्या मानसशास्त्राचा प्रभाव होता? तर मनःशक्तिवादी मानसशास्त्राचा प्रभाव होता. बुद्धिमापनाचा जनक कोणास म्हटले जाते? तर बुद्धिमापनाचा जनक हे अल्फ्रेड बिने यांना म्हटले जाते. बिनेच्या बुद्धिमापन कसोटीच्या आधारे मराठी व कानडी भाषेत बुद्धिमापन कसोट्या कोणी तयार केल्या? तर व्ही. कामत यांनी मराठी आणि कानडी भाषेमध्ये बुद्धिमापन कसोट्या तयार केलेल्या होत्या. सर्वसामान्य समाजात डॅश डॅश मुखी व्यक्ती अधिक असतात. तर सर्वसामान्य समाजामध्ये उभयमुखी व्यक्ती जास्त असतात. व्यक्तिमत्वाच्या मांडणीत जीवन इच्छा संकल्पना कोणी मांडली? तर ही संकल्पना कार्ल युंग यांनी मांडली. कोणत्या ग्रंथी अधिक कार्यशील झाल्यास भावनांचा प्रक्षोभ होतो? वृक्कस्थ ग्रंथी अधिक कार्यशील झाल्यास भावनांचा प्रक्षोभ होतो. गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या स्टाउट यांनी केली. चिंपांजीला मानवी भाषा शिकवण्याचा प्रयत्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला? गार्डनर या मानसशास्त्रज्ञाने केला. जीन पियाजे हा मूळचा कोणत्या विषयाचा शास्त्रज्ञ होता? जीवशास्त्राचे शास्त्रज्ञ होते. सूक्ष्म अध्ययनाचे तंत्र डॅश डॅश यांनी विकसित केले? ॲलन यांनी विकसित केले. एकसंघ व्यक्तिमत्वाची जडणघडण म्हणजे डॅश होय. अनेक गुणतत्वांची गुंफण होय. कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक ताणतणावांचा कालखंड असे कोणी म्हटले? तर असे स्टॅनले हॉल यांनी म्हटले. बालक हे निसर्गाचा कोऱ्या पाटीसारखे आहे. त्यामुळे त्यांचे अध्ययन हे त्यांच्या आविष्कारातून व्हायला हवे असे विचार डॅश डॅश यांनी मांडले. असे विचार रुसो यांनी मांडले. होकारात्मक व नकारात्मक उदाहरणांचा वापर डॅश या प्रतिमानामध्ये केला जातो. संकल्पना प्राप्ती प्रतिमान. मिनेसोटा बहुविध चाचणीत किती विधानांचा समावेश आहे? तर या चाचणीमध्ये 550 विधानांचा समावेश आहे. जीन पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्ती कोणत्या वयोगटापर्यंतच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे? यामध्ये जन्मापासून ते 15 वर्षापर्यंतच्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. व्यवस्थापन ही सध्या डॅश डॅश क्षेत्रातून आली तर ही औद्योगिक क्षेत्रातून आलेली संज्ञा आहे. वर्ग अध्यापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधन संपत्तीचा उपयोग करण्यासाठी प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या लेविस यांनी केली. प्रगतीशील
शिक्षण संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला? अमेरिका या देशात झाला. प्रगतीशील शिक्षण संकल्पना कोणी मांडली? ही जॉन डुई यांनी मांडली. 1905 मध्ये बिने यांनी सायमनच्या मदतीने किती प्रश्नांची बुद्धिमापन कसोटी तयार केली होती? तर 30 प्रश्नांची बुद्धिमापन कसोटी तयार केली होती. रचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या कोणत्या उपपत्तीत केला जातो? वर्गतत्व उपपत्तीत केला जातो. लैंगिक अवयवांच्या विकासाला कोणत्या ग्रंथी कारणीभूत ठरतात? लिंग ग्रंथी. स्ट्रॉंग व कॅम्पबेल या दोघांनी सुधारित स्वरूपात अभिरुची शोधिका केव्हा प्रकाशित केली? 1974 ला. मुलांपेक्षा मुलींची भाषा प्रत्येक अवस्थेत अधिक प्रगल्भ असते, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले? मॅकर्थी या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले. भावनांच्या सौम्य अनुभवास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात तर? भाव असं म्हणतात. 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्र म्हणून जीन पियाजे यांना ओळखले जाते. एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? जॉन डुई यांनी लिहिला. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर विल्यम वुंट यांस म्हटले जाते. पियाजेंच्या मध्ये बोधात्मक पैलूंतील कोणती बाब महत्वाची आहे? प्रतियोजन ही बाब महत्वाची आहे. मन निरोगी व विकसनशील ठेवणे म्हणजे मानसिक आरोग्य ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या लेविस यांनी केली. ज्या मांडणीच्या सहाय्याने एका दृष्टिक्षेपात एखाद्या विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना येते अशा मांडणीला डॅश डॅश म्हणतात. तर अशा मांडणीला विषय संरचना असे म्हणतात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ ही इयत्ता डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंतची पुस्तके तयार करतात. तर ही इयत्ता 1ली ते 8वीची पुस्तके तयार करतात. वर्तनवादी मानसशास्त्र चे जनक कोण आहेत? वॉटसन आहेत. प्रश्नोत्तर पद्धती कोणी निर्माण केली? तर सॉक्रेटिस यांनी प्रश्नोत्तर पद्धती निर्माण केली. अध्यापनाची विनयटिका पद्धती कोणी मांडली? कार्लटन वॉशबर्न यांनी अध्यापनाची विनयटिका पद्धती मांडली. बालकाचे व्यक्तिमत्व विकसित होत असताना ते अपेक्षेप्रमाणे विकसित होत आहे किंवा नाही याचा नियमितपणे पडताळा करणे म्हणजे डॅश डॅश मूल्यमापन. याचा व्यवस्थितपणे पडताळा करणे म्हणजे आकारिक मूल्यमापन होय. मानवतावादी मानसशास्त्रजनक कोण आहेत? कार्ल रॉजर्स. मानव व मानवी साधन संपत्ती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी डॅश आवश्यक असते, तर नियंत्रण आवश्यक असते. डेमोक्रेसी अँड एज्युकेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ जॉन डुई यांनी लिहिला. निसर्ग वेदन क्षमता प्रतिमान कोणी मांडले? तर हे गँगले यांनी मांडले. अध्यापन व अध्ययन यांचा परस्पर संबंध डॅश डॅश यांनी शोधला. विल्यम बर्टन यांनी शोधला. किंडरगार्टन पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला? अमेरिका या देशात झाला. मनुष्यबळ विकास संकल्पना डॅश डॅश मध्ये उदयाला आली. 1970 मध्ये उदयाला आली. विकासात्मक मूल्यमापनाचा उपयोग प्रथम 1967 मध्ये अमेरिकेत डॅश यांनी केला, तर स्क्रिवेन यांनी केला. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल यांच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त आहे, तर सर्वेक्षण पद्धती ही अत्यंत उपयुक्त आहे. कातड्याच्या पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे, तर हे इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे. माध्यमिक शाळा संहितेत नियम क्रमांक डॅश मध्ये विद्यार्थ्यांच्या शिस्त विषयक नियम दिले आहेत, तर नियम क्रमांक 55 मध्ये. मनोविश्लेषणाचे जनक कोणास म्हटले जाते? तर मनोविश्लेषणाचे जनक असं सिग्मंड फ्राइड यांना म्हटले जाते. पियाजेंच्या प्रतिनियोजन प्रक्रियेत कोणत्या 2 परस्पर पूरक प्रक्रिया घडून येतात? सात्मीकरण व समावेशन. मनाचे स्वास्थ्य व कार्यक्षमता यांची जाणीव म्हणजे डॅश होय, मानसिक आरोग्य होय. स्वयंशोधन पद्धतीत विद्यार्थी डॅशच्या भूमिकेत असतो, संशोधकाच्या भूमिकेत असतो.
डॅश ही आंतरक्रियात्मक पद्धती मानली जाते. चर्चा पद्धती. डॅश ही आंतरक्रियात्मक पद्धती मानली जाते. बालमानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? जीन पियाजे. अभ्यासक्रम रचनेचा विकास रेषा सिद्धांत कोणी मांडला? तर कार्लाइल यांनी मांडला. उपघटक, उद्दिष्टे व प्रश्न प्रकार यांच्या गुणविभागणीचा विचार करून चाचणीचा आराखडा तयार करण्यास डॅश डॅश म्हणतात. तर यात संविधान तक्ता असं म्हणतात. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययनोपपत्ती डॅश यांनी मांडली. अल्बर्ट बांद्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला भाग 7वा. असेच आपण अजून 2-3 भाग सुद्धा घेणार आहोत. जर तुम्ही पूर्वीचे पहिल्यापासून जर भाग बघितले नसतील तर पूर्वीचे 6 भागही बघून घ्या. तुम्हाला पूर्ण फडके प्रकाशनच्या पुस्तकाचं रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमच्या परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथून खूप जास्त प्रश्न परीक्षेला येत असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.